टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅचला सुरुवात होत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. नवीन सामना इथे पेश होतोय. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध अचानक देवा स्पोर्ट्स जानवलने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. जानवलचा 12 खेळाडू ड्रेसमध्ये नाहीये. हो, लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, डिलिशियस, अगदी चविष्ट, रुचकर मेजवानी, चौकार, ब्युटिफुल. तो ब्युटिफुल नव्हे, बॅटरीफुल नाव आहे. आणि हा ब्युटिफुल चौकार बघितला आपण. 2 धावांची पेनल्टी आम्ही आकारतोय जानवल टीमला. त्यांचा 12 खेळाडू ड्रेसिंग कोडमध्ये नाहीये. चौकार आला आणि या ठिकाणी धाबे दणाणले लगेचच. अजय सरांनी खूप छान विनिंग रंगवली आणि सूरज सपाटने असे काय सपाटून बॅटिंग केली. बॅट पण सपाट झाली आणि सामना पण सपाट करून टाकला. अगदी सपाटून मार खाल्ला गोलंदाजाने. ते सुद्धा सूरज सपाटने तो दणका दिला आणि एका पाठोपाठ तो उपट टाकत होता. अजय त्यांच्या भाषेत की चेंडूची कातडी काढली त्यांनी, चेंडूला सुद्धा सपाट केला असेल. तो चेंडू आपण चेक करावा. जबरदस्त बॅटिंग. प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी अजय सर विशेष काहीतरी घडतं आणि कोणतरी चमकतोय असा. रात्री मी वर्ल्ड मध्ये कॉमेंट्री करत होतो. तिकडे एखादा शब्द प्रचलित व्हायला लागलाय, सोपताच ठेव, आणि फलंदाजांनी चोपतच ठेवलं होतं. खूप छान, खूप छान. चोपताच ठेव, चोपतच राहा. वा, मजा येते. सकादादा पाटील साहेबांची टुर्नामेंट असले की आम्हाला पूर्णपणे फ्लो मध्ये येण्यास काही आम्हाला बंधन नाहीये. धावसंख्या इथे 6 जाऊन ठेपली आहे. प्रेक्षक होत, एक चौकार, एक डबल. परगच्या बॅटमधून या धावा आल्यात आतापर्यंत. सिद्धू मालुंगे नॉन स्ट्राईकला आहे आणि गोलंदाज आहे तो राहुल. आज तर धडकी निर्माण केली सपाटने आणि यावेळेला चांगला इथे कट केलाय. पाहतो आपण, स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंटच्या डोकरून चेंडूला काढला. अगदी डेलिशियस, पुन्हा एकदा देखना चौकार. जय भवानी जय शिवराय. खूप छान गाणं आणि अतिशय सुंदर फटका. 3 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा इथे झालेल्या आहेत. 1-0 ऑन द बोर्ड. या दरम्यान धीरजी गंदे साहेब आले, सांगेचे समाजसेवक, आणि त्यांना दाखवला षटकार आणि प्रेक्षकांनी सुद्धा प्रयत्न केला होता आयवा झेलसाठी. जबरदस्त सुपर शॉट, सिक्सर, आणि त्याच चेंडूचे बॉक्स दिलेत आम्हाला गंदे साहेबांनी. आम्ही आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. वेलकम. सुपर शॉट होता. फुलर लेनचा चेंडूला मस्त टर्न केलं. टायमिंग बेमिसाल होतं त्या फटक्यामध्ये आणि तो फटका खेचला परागने. कारण सुरुवातच या दिवसाची अशी झाली की सपाट नावच्या बॅट्समनने आता प्रत्येक बॅट्समनला इथे प्रेरित केलेलं आहे, प्रेरणा दिली आहे की तुम्हाला असं खेळायचंय, असं हिरो बनायचंय. हा कोलट टप्प्याचा चेंडू होता, फक्त फ्रंट फुटला आला आणि ड्राईव्ह केलं होतं 2 धावांसाठी. समजदारीचं क्रिकेट बघा. जे क्षेत्र विकेंड आहे, ज्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग तैनात नाही, त्या क्षेत्रामध्ये मस्तपैकी गॅप शोधला आणि 2 धावा शोधून काढल्या. पुढच्या
सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा खूप छान खेळलेला आहे. आधी बालाजीमध्ये खेळायचा आणि आता RD11 मध्ये खेळतो. RD विनोद पाटील साहेबांचा संघ. पराग जाधव आता सुद्धा टर्न केला चेंडूला मिड विकेटकडे. दरम्यान अरुणजी जाधव सुद्धा आलेत सांगेचे. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं शुभ स्वागतम. आणि पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा झाली. धावसंख्या इथे जाऊन ठेपलेली आहे. अचानक देवा स्पोर्ट्स जानवलची एकही गडी बाद नाही. बरोबर 19 वर आणि 19 तारखेला आपण शिवजयंती उत्सव साजरा करणार आहोत. जबरदस्त जल्लोष पूर्ण. 19 जून 1966 ला बरोबर शिवसेनेची स्थापना झाली आणि 19 तारीख 19 फेब्रुवारी येणारा जो दिवस असेल तो ऐतिहासिक दिवस असेल. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. हवेत झेप घ्यायचे असेल तर पक्षासारखं बळ हवं. दरीत उडी मारायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कळा हवी. आणि खरं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं. जय शिवराय. या वर्षी तर अगदी जय श्रीराम जय शिवराय खूपच जबरदस्त वातावरण तयार झालेलं आहे. भगवा वातावरण तयार झालंय. पूर्णपणे भगवामय झाले भारत वर्ष. माणूस तर महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारत वर्ष काय जगभरामध्ये पूर्णपणे जय श्रीराम असा नारा होत आहे. हाफ लेनचा चेंडू ड्राव केलाय. सरळ ड्रेस स्ट्रेट ड्राव पाहतो आपण लॉंग ऑफच्या दिशेने मिड ऑफला बीट करून. आणि आपल्याला माहिती असेल नसेल माहिती नाही परंतु बऱ्याच जणांना माहिती असेल की श्रीरामांचा फोटो नेदरलँडच्या देशाच्या नोटांवरती आहे. आपले सर्वांचे भगवान लाडके जे 500 वर्षामध्ये आले आपल्या दारी. राम आए हैं अपने दौर में ढोल बजा के मेहंदी सजा के. त्या रामांचं चित्र नोटांवरती पैशांवरती नेदरलँड देशाच्या. जो नेदरलँडचा देश तुम्ही क्रिकेट खेळताना पाहत असताना मी तो वर्ल्ड कप मध्ये सुद्धा खेळला होता. बघा किती मोठा अभिमान आहे श्रीरामांचा. एक धाव आली. सूरज षटक हाताळतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना ती 20 वर आता डॉट चेंडू काढलाय गोलंदाज सूरजने. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरचे सर्व आता मुकाबले असतील कारण आजच्या दिवसामध्ये आपण असा प्रयत्न करणार आहोत की फायनल सुद्धा 3 ओव्हरची झाली पाहिजे कमीत कमी. जास्त वेळ असेल तर 4 ओव्हरची सुद्धा खेळली जाईल. फक्त फायनल मध्येच महत्वाची गोष्ट असते ज्यासाठी आपण या सगळ्या धावपळी करत असतो, खटाटोप करत असतो, मारजोड करत असतो, सपाटून मार खात असतो, सपाटून मारत असतो. आणि तो सामना अगदी चांगला षटकांचा झाला तर मजा वेगळी असते. आणि ती मजा येण्यासाठी आपल्याला आज तो प्रयत्न करायचा आहे की वेळेबाबत सहकार्य करा, फास्ट खेळा, प्रत्येकाने लवकर या, टॉस करा, मैदानामध्ये उतरा आणि मोमेंटम राखा ह्या टुर्नामेंटचा. एकविरा चषक 2024 सखा पाटील साहेबांची टुर्नामेंट. सांगेकर सोबतीला आहेत एकविरा स्पोर्ट्स सांगे. मैदानामध्ये धावसंख्या 20 वर. पुढचा चेंडू घेऊन आता सुद्धा हाय बॅकलेचा वापर केला. अगदी बॅट ताणून मारली ती डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद होतोय. नॉन स्ट्राईक केला. काय नेम धरलाय जबरदस्त. आणि बरोबर त्यांनी इथे नेम धरला आणि त्याचा वापर केला प्रॉपरली. गरजेचं आहे. नेमसाठी सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे. ऑस्ट्रेलियन ते सर्व गोष्टी करत असतात. इव्हन द ऑस्ट्रेलियन संघ फुटबॉल सुद्धा खेळतो मॅचच्या आधी. रनिंगची प्रॅक्टिस होऊन जाते, कॉन्सन्ट्रेशन वाढलं जातं आणि फिल्डिंगमध्ये तिथे अगदी बहारदारपणा येत असतो. म्हणून तर वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताच्या जवळपास 30 ते 35 धावा वाचवल्या होत्या. अन्यथा आपल्या भारताची धावसंख्या 250च्या पार गेली असती परंतु आपण 241 वरतीच थांबलो आणि वर्ल्ड कप आपण जिंकू शकलो नाही. 33 कोटीचा तो वर्ल्ड कप होता. 33 कोटी रुपये पारितोषिक. हो ड्राईव्ह केलाय मस्तपैकी. जंटल टच देतोय. समजदारचं क्रिकेट कसं खेळावं ते दाखवत असताना अचानक स्पोर्ट्स देवाचे सर्व फलंदाज त्यामध्ये पराग आणि त्याच्यासोबत नवीन फलंदाज सुद्धा आला. सिद्धू मालुंगे बाद झाला. दिशांत आला नवीन फलंदाज. हो ब्लॉक डिलिव्हरी परफेक्ट टू क्रशिंग चेंडू. वेगाने क्षेत्ररक्षक मिड विकेटवरून येत असताना अगदी
38 सलकरपर्यंत पोहोचला आणि तितक्याच आवेगाने एक धाव सुद्धा पूर्ण केली दिशानने. दिशान तगडा खेळाडू आहे, बॉडी बिल्डर आहे बघा. अगदी थोड्या वेळामध्ये एक वेगळा तुम्हाला इथे दृश्य पाहायला मिळणार आहे प्रेक्षको. एक विशेष आकर्षण, सम्राट मथुरची जोडी येणार आहे. इताड्याचे आमचे प्रदीपजी सुरेश पाटील साहेबांची जोडी. एक वेगळी मजा असेल. मागच्या आठवड्यात पण मुरबाडमध्ये एक टुर्नामेंट कव्हर केली होती. कोरावला या ठिकाणी त्या ठिकाणी 5 बैलांच्या जोड्या आल्या होत्या. 22 धावसंख्या आहे, 2 षटकांची समाप्ती. ते तुम्ही युट्यूबला पाहू शकता. खूप छान त्या ठिकाणी ते वातावरण तयार झालेलं. संध्याकाळी फटाक्यांचा अगदी त्या ठिकाणी उत्साह साजरा झाला होता. इव्हिनिंगच्याच वेळेला, फायनलच्या वेळेला त्या 5 जोड्या आल्या होत्या बैलांच्या. प्रत्येकाचे मालक आले होते, प्रत्येकाला सन्मानित केलं आणि पूर्ण सजवले होते सर्व ते खिल्लारी बैल, शर्यतीचे बैल. साधे बैल नव्हे, ते असामान्य बैल. धावसंख्या 22 आहे सर. सुधारित केलेल्या आहे धावसंख्या. आमचे उपेंद्र, आज काय उपेंद्र, आजचा दिवस कोणता आहे? अच्छा, पण डे काहीतरी वेगळा आहे आज वाटतं. टेडी डे आहे आज. हा, तुझं लक्ष तिकडे तर नव्हे ना. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. धावसंख्या 23 आहे. कुरूंचे सन्मानी राजेशजी मुंडे आलेले आहेत. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 23 वरती आहे. करेक्टेड स्कोर. आज आम्हाला उपेंद्र जोडलेत. त्यांना सेट व्हायला वेळ लागतो जरा. अगदी वेगाने बॅट स्मॅश केली. लॉंग ऑनला बेट करून चेंडू गेला दण 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 करत सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. एक मिरवणूक काढावी त्या बैलांच्या शर्यतीसारखी आणि त्या बैलगाडावरती बसून ती मिरवणूक निघणार आहे. चांगला आपण तो दृश्य बघू. चांगला सन्मान असेल आणि इच्छा, नक्कीच इच्छापूर्ती होईल. बलीजी वेलेकर साहेबांची आणि प्रदीप पाटील साहेबांची सम्राट मथुरची जोडी, दोन्ही पण मालक. आणि त्या जोडीमध्ये रंग भरतील सकारामजी पाटील. अगदी तो बैलगाडा चालवतील ते आणि या स्पर्धेला फुलवतील, खुलवतील. या ठिकाणी बॅट खुलवते, खोदून काढलं, चेंडू पायाच्या जवळ होता. ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला वेगाने. अगदी जमिनीला घासत पुसत चेंडू जातोय, जमिनीला आग लावतोय, गवताला आग लावतोय. असं वाटतं की टुर्नामेंट संपेपर्यंत ह्या मैदानातील अर्ध गवत समाप्त होईल. आजचा दिवस काय सपाटून अगदी मार खाणारा दिवस आहे. गोलंदाजाला इथे धडकी भरलेली आहे, कारण जे सपाटने करून दाखवलं ते अगदी पाहण्याजोगं होतं. कालच्या दिवसाप्रमाणेच धावसंख्या इथे 29 वर 29. आता सुद्धा फोर्सिंग स्ट्रोक बॅकफुटला गेला होता. कडक शॉट आहे आणि आता मात्र चेंडूने हुलकावणी दिलेले आहे. टर्न झाला, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक प्रेक्षणीय चौकार. खूप सुपर खेळतोय मिस्टर पराग जाधव. काय तालमेल त्या बॅटिंगचं. मस्त टायमिंग वापरतोय. सोबतीला दिशा नाव. खूप मोठा फटका, ह्यूज हिट. परंतु हा झेल टिपला. ह्यूज कॅच टेकन ऍट द लॉंग ऑन. फलंदाज बाद. परागची खेळी संपुष्टात. काढून गेला, परतला, आपली कामगिरी बजावली. बरोबर, परागसाठी टाळा असू द्या प्रेक्षको. खूप छान इनिंग ज्यांनी साकार केली आणि प्लॅटफॉर्म इथे रचलेला आहे, निर्माण केला. चांगला पायंडा रचला आपल्या अचानक देवा स्पोर्ट्स जानवलसाठी. पराग स्ट्राईकला आला होता आणि अगदी
आपण पाहतो की तिसऱ्या षटकापर्यंत तो खूप खेळला, 15 मिनिटं खेळला खेळपट्टीवर. धावसंख्या 33 वर आहे. नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये मिस्टर विवेक. आमचा बारावा खेळाडू सुद्धा जानवलचा स्वरूप पाटील आहे. त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर किती तो बाहुबली वाटतो बघा. नाव पण त्याला मस्त स्वरूप दिलंय. अगदी येणाऱ्या काळातला तो बाहुबली क्रिकेटर असेल. हो, आल्या बॅट रोल केली, ती वेगाने फिरवली होती ऑफस्टिकच्या बाहेर. कदाचित ती छेडछाड होती आणि छेड काढली की शिक्षा भोगावी लागते. नशीब बलवत तर बॅट्समनचं की बॅटची कडा नाही घेतली. धावसंख्या स्थिर 33 वर. 33. गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ. आत्ता सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी फटका मारतोय, चेंडूच्या रेषेत पोहोचत नाही. त्यानंतर बॅट ड्रिल करून दाखवतायत की मला सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचं होतं. वेळ निघून गेली, कार्यक्रम खलास असं होत असतं. म्हणून वेळेला फार महत्व आहे. प्रत्येक गोष्ट वेळेवरतीच करायची असते, म्हणून ते टायमिंग फार महत्वाचे. टाइम इज अ मनी. 33 धावसंख्या प्रेक्षक, 3 षटकाची समाप्ती. 11.0च्या वेगाने धावा झालेल्या आहेत. धावसंख्या चांगली आहे म्हणू शकतो आपण. 2 गडी बाद झाले. दिशांत मैदानामध्ये अजून आहेत आणि विवेक आहे, पण तो 3 षटकांची समाप्ती झाली. याचा अर्थ की पूर्णपणे निर्धारित षटक समाप्त झाली. असं वाटलं की 4था षटक आहे, पण तो तसं नाहीये. 3 षटकांचाच मुकाबला आहे. 33 धावसंख्या. रुद्र स्पोर्ट्स सांगेचा कॅप्टन आणि जय बजरंग स्पोर्ट्स दावतचा कॅप्टन या लगेचच. तुमचं टायमिंग होतं 10:20 आणि आता बघा टायमिंग किती झालंय. 11:30 झाले जवळपास, म्हणजे 1 तासापेक्षा जास्त लेट आहोत. या लवकर या आपण. त्यानंतर जय अंबिका, पंडित गोडे, देवरुंगपाडा यांचा संघ विरुद्ध एमडी स्पोर्ट्स, आमचे सन्माननीय आमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष एमडी साहेब यांचा संघ अवतरणार आहे, जो 2 हात करेल देवरुंगपाडा विरुद्ध. त्यानंतर वीरेन स्पोर्ट्स विनोद पाटीलचा भावाले संघ विरुद्ध जय मल्हार केरवली. येणाऱ्या संघाने वेळेच्या आधी यायचं आहे. 15 मिनिटं आधी रिपोर्टिंग करा आणि टॉस करायचा लगेच आपण येऊन. 33 धावसंख्या उभी केली, 34चं टार्गेट सेट केलंय. मी या ग्राउंडवर खेळणार आहे. आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. साधारणतः किती स्कोर पर्यंत जाण्याचा मानस असेल 3 ओव्हर्समध्ये? सांगे टीम सुद्धा एक चांगला संघ आहे. आम्ही 3 षटकांमध्ये कमीत कमी 40+ जाण्याचा प्रयत्न करू. येस सर, त्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. ओम आपल्यासोबत आहे. विरांश आहे. विरांश, काय बोलावं असं वाटतंय? कसं वाटतंय इथे? छान छान वाटतंय. चला, सगळ्यांना छान इथे वाटणारच आहे, कारण स्पर्धा तेवढी सुंदर आहे. थँक्यू सो मच विरांश.
कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस झालेला आहे. रुद्र स्पोर्ट्स सांगे संघाने टॉस जिंकला. त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारले. इट्स ओव्हर टू मनोज कारवे सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. दरम्यान धीरनजी गंदे साहेब आलेले आहेत. धीरजी गंदे, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण आम्हाला 2 चेंडूचे बॉक्स पुरवले त्याबद्दल आम्ही आपले आभार सुद्धा आहोत. तर मैदानामध्ये अजय सर, धावसंख्या झाली 6 वर. सपाटून अटॅक सुरू झालाय आणि सपाटून उपट सुद्धा टाकली आहे. चौकार आला एक, 2 नंतर चौकार आणि लक्ष जिंकण्यासाठी 34 धावांचं फक्त. परंतु तो फक्त ठेवू नका तुम्ही. हा सामना हाय व्होल्टेज कसा बनेल हा प्रयत्न करा. 3 षटकांमध्ये 33 धावा कुठल्या अचानक देवा स्पोर्ट्सने. आणि हा फुलर लेनचा चेंडू अचूक ब्रह्मास्त्र वापरला जाते गोलंदाज निखिल कडून. निखिल भोईर आयकॉन प्लेअर आहे. वा, त्याचा आयकॉनिक परफॉर्मन्स दिसते आपल्याला मैदानामध्ये. अगदी खोलट टप्प्याचा मारा करते. ब्रह्मास्त्र वापरत असताना आधी अशा जर चेंडू टाकले तर निखिल सर्वांना खिळखिळ करून टाकेल. खिळखिळी होऊ शकते, बघायचं आपल्याला. आणि आमच्या खिल्लारी जोडी सुद्धा येणार आहे, सम्राट आणि मथुरची. डायरेक्ट हिट केलं तो विकेट किपरने. नेम हुकला म्हणून नेमचा सुद्धा सराव करायचा असतो. पंचांनी इथे इशारा केलाय. 22च्या माध्यमाचा हा आपण एक रन घेतोय. धावसंख्या 7. सेवन ऑन द बोर्ड. 34चं लक्ष म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11.33 ची सरासरी रिक्वायर्ड आहे. एक बाईकची चावी हरवलेली आहे. जरा आजूबाजूला बघा, कोणाला सापडत असेल तर किंवा मिळाली असेल तर कृपया आम्हाला आणून द्या. बाईकची चावी आहे. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. स्कोर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर रिझन कडे वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. बाळा मानेंच्या डाव्या बाजूला पंच आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत सिंगल धाव इथे कव्हर केली जाते. भरधाव वेगाने ती धाव आली. अगदी सम्राट मथुरच्या वेगाने धाव आली. धावसंख्या 8 वर. सम्राट मथुरच्या बैलगाडावरती विराजमान होत आहेत आमचे विराट पुत्र सुपुत्र सांगेगावचे सखारामजी पाटील. यावेळेला टर्न केलाय अगदी छान पद्धतीने. इट्स अ पॉवरफुल पोल. सक्सेसफुल फॉर द 4 रन्स. खूप सुंदर गाणं इथे वाजतंय, गाजतंय आणि सर्वांना नाचवते बरं का. हे गाणं सकराम पाटील साहेबांनी नाही बनवलं तर त्यांच्या पुढे टीमने बनवलंय. सकराम पाटील साहेबांसाठी स्पेशली बनवलंय. खरंच त्या टीमला आपण आभार त्यांचे मानले पाहिजेत. धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 14 वर. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 2 पेनल्टीच्या धावा आम्ही इथे जोडलेल्या आहेत आणि बॅट्समनने आम्हाला ते दर्शवलं होतं ऑलरेडी. आम्ही ते बोलणार सुद्धा होतो. डोंट वरी अबाउट दॅट. इथे काही कमी राहणार नाही. जिथे कमी तिथे आम्ही अशी हमी देणार आमचे सखाराम पाटील आहेत. मग काय घाबरायचं, अजिबात नाही. सर्व गोष्टी तुम्हाला बहाल होतील. तुम्ही तुमचा खेळ दाखवा मस्त पद्धतीने. पूर्ण टीमने हे गाणं बनवलं सखारामजी पाटील साहेबांच्या नावावरती. रोशन मोगरे, रोहित मोगरे, पिंटू पाटील, अतिश पाटील, राज मोगरे, अक्षय मोगरे, विशाल मोगरे, सतीश पाटील. या मातेचं आणि त्या मातेचा आशीर्वाद घेऊ इथे टुर्नामेंट सुरू झाली आणि हा फलंदाज सुद्धा आशीर्वाद देत असताना गोलंदाज अटॅक करतोय. खूप छान फटका इथे बनवला. फुलटॉसला लॉप केलं होतं. परागवती अटॅक करतोय. फलंदाज षटकार आत्ताच सुद्धा अपिश खेळाचा प्रयत्न होता.
लेट कटचा प्रयत्न होता, पंचांनी पाहिलं, चेंडू जास्त बाउन्स झाला, बाहेर सुद्धा निघाला आणि त्या ठिकाणी सिग्नल दिला व्हाईट बॉलचा. अवंत धावने धावसंख्या फुलत असताना 21 वर 34 धावांचं लक्ष, 13 धावांची अजून गरज आहे आणि तब्बल चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 11. समीकरण सोपं होत चाललंय, त्याचं कारण चांगलं अटॅकिंग सुरू झाली आहे. एक गडी बाद होत नाहीये. सूरज आणि राहुलची जोडी, आधीच्या सामन्यामध्ये सूरज सपाट होता आणि हा सूरज इथे अगदी भामरे, सूरज भामरे इथे सपाटून मारतोय, अटॅक करतोय. आज सूरज सपाटने सगळ्यांना त्यांच्या गळ्यात ताईतच बनवलं, स्वतः सूरज बनलाय आणि कॉमेंट्री मधून सुद्धा सपाट शब्द इथे वारंवार उच्चारला जातात. तसं कारण की त्यांनी त्या धावा कुठल्या ते अगदी पाहण्याजोग्या होता. त्याला म्हणतात हिंमत, हिमतीने खेळणं. समोर मृत्यू दिसत असताना जो मैदान सोडत नाही तो खरा शूरवीर असतो आणि समोर विजय दिसत असताना जो खेळतो तो भित्रा असतो असं म्हटलं जातं. अशा वेळेला भित्रे सुद्धा लढायला तयार असतात, परंतु मृत्यू दिसत असताना जो लढाई करतो तो शूरवीर गणला जातो आणि शूरवीर पद्धतीने तुम्ही खेळणं गरजेचं आहे. हा पंप पूल केला जातोय, वेगाने क्षेत्राचे ट्रॅव्हल होतोय बघा, वेगाने गेला डीप मधून आणि त्याच वेगाने मथुर सम्राटच्या वेगाने धावा पूर्ण झाल्या 2 आणि धावसंख्या इथे पुढे सरकत असताना 25 वर 9 धावांची अजून गरज आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. 9-9 रन बॉल इक्वेशन आलेलं आहे या सामन्यामध्ये. सामना खेचून आणलाय, असं वाटलेलं की अचानक देवा स्पोर्ट्स फाईट देईल, परंतु अचूक बॉलिंग होत नाही आणि फिल्डिंग सुद्धा अचूक तुम्ही सजवली नाहीये. हे कारण ठरतंय की तुमच्यावरती हवी ठरतायत. हुकचा प्रयत्न केला, चेंडू लेग स्लिपच्या डाव्या बाजूला लँड होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक आणि लेग फाईन स्लिप येत असताना तितक्याच वेगाने बघा अगदी धावांची लयलूट होत असताना दिवसा ढवळ्या इथे धावांची चोरी होते, ती सुद्धा सक्सेसफुली होत असताना नुसते फटके मारत नाही तर पळून धावून. आधीच्या इनिंग मध्ये सुद्धा आपण तेच पाहिलं की बीबीस्पो इताळ्याच्या बॅट्समनने खूप रनिंग बिटवीन विकेट केली होती आणि त्याच जोरावरती त्यांनी धावा उभ्या केल्या, परंतु त्या धावा त्या संरक्षित करू शकला नाही संघ इताडे. इथे धावसंख्या पोहोचलेली आहे 27 वर 27. कोणताच बॉलर असेल तो मस्ट नीडेड ब्रेक थ्रू मिळून देईल, नितांत गरज आहे. तुम्हाला आता अडसर दूर कराव्या लागतील. फुल लेनचा चेंडू वापरला या ठिकाणी, यॉर्कर लेंथ होता. पहिल्या चेंडूपासून तुम्ही अशा प्रकारचा अचूक मारा जर केला असता तर कदाचित तुम्हाला येथे धावांचा आलेख वेगळा दिसला असता, परंतु वेळ निघून गेल्यानंतर माणसाला शहाणपण सुचत असतं असंही म्हटलं जातं आणि त्यानंतर आपण बऱ्याच काही गोष्टी गमावून बसतो. संकट आपण स्वतःहून काही ओढवत असतो. अजय सरांनी छान उल्लेख केला आणि आता द्रोण सुद्धा उडवला आणि हा चेंडू सुद्धा उडवला. मी तर म्हणतो की चेंडूला अक्षरशः इथे सपाटून मारलेला आहे आणि बघा चेंडू कव्हर करण्यासाठी जातोय त्या ठिकाणी द्रोण. आमच्या SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या वतीने हा ड्रोन कॅमेरा बर्ड आय व्ह्यू पाहतोय आपण, जसं एखाद्या पक्षी त्या डोळ्यातून हे पूर्णपणे कव्हरिंग करतोय असं विहंगम दृश्य आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. या ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला ते आता लाईव्ह पाहायला मिळणार आहेत. धावसंख्या पाहतोय आपण लाईव्ह मध्ये 29 वर आहे. 2 षटकांची समाप्ती, 5 धावांची गरज आहे. अजूनही सामना सोडू नका. दरम्यान सावधचे उद्योगपती गौरवजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. गौरवजी, गौरवपूर्ण आपलं हार्दिक स्वागत. सोबतीला हनुमानजी म्हात्रे सुद्धा आलेले आहेत, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. हनुमानजी म्हात्रे आणि गौरवजी पाटील. आणि या सामन्यामध्ये कोण कोणाचा गौरव करेल बघायचं आपल्याला, कोण पांडव बनेल आणि कोण कौरव बनेल ते बघायचं आपल्याला. हे युद्ध रंगते मैदानामध्ये निमित्त आहे आई एकविरा चषक 2024. सामना सोडू नका, नेव्हर गिव्ह अप. शेवटपर्यंत प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आता हिरो बनण्याची वेळ आली गोलंदाज विनायकला. विनायकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, अंधार पसरलाय आणि अंधारामध्ये जो चमकतो तो खरा हिरा असतो. उजेडात तर काचांचे तुकडे सुद्धा चमकत असतात. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. हातात चेंडू घ्या आणि छान पद्धतीने सामन्याला कलाटी द्यायचा प्रयत्न करा. हरलात तरी चालेल परंतु झुंज द्या. परंतु हा पहिला चेंडू पाहतोय आपण डाव्या इष्टीच्या वरून जातोय, कारण पंचांचे हात बांधलेलेच आहेत, म्हणजे हा लिगल चेंडू आहे. के सर सांगत असताना डॉट चेंडू काढला आणि बघा 5 चेंडू 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. रन बॉल इक्वेशन आलेला आहे. प्रत्येक चेंडू सुवर्ण चेंडू असेल दोन्ही संघांसाठी म्हणू शकतो आपण. आणि समोर बॅट्समन आहे तो मिस्टर सूरज, ज्याने मॅरेथॉन इनिंग साकार केली आहे. सूरज भामरे. आता मात्र भंबेगिरी झाली गोलंदाजाची
आता बंबेगिरी झाली, दडपण घेतलं, स्वीकारलं आणि संकटाला अगदी निमंत्रण दिलेलं आहे. पहिला चेंडू अचूक त्या ठिकाणी नियंत्रित केला होता, परंतु दुसरा चेंडू अजून वाईट टाकला आणि स्क्वेअर घोषित झालाय. अवंत धाव मिळाले, धावसंख्या 30. ओ विनाश काले विपरीत बुद्धी, दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हटलं जातं. खूप कमावलं होतं 2 षटकांमध्ये, म्हणायला हरकत नाही, कारण शेवटच्या षटकामध्ये 1 ते 2 धावा सुद्धा डिफेंड केल्या जातात असे इतिहास झालेले आहेत. तुमच्याकडे तर 5 धावा होत्या, परंतु तुम्ही ते चुकीच्या गोष्टी केल्या, लागोपाठचे 2 वाईट टाकले आणि आता तुमचा पराजय होण्याची दाट शक्यता. हा सुद्धा फुल टॉस दिलाय, फक्त जेंटल टच दिलं, चेंडूला काढलं, डीप कव्हर पॉइंट डिझाईनकडे वेगाने शतक येतोय आणि त्या दरम्यान तितक्याच वेगाने 2 धावा सुद्धा पाहता पाहता पूर्ण झाल्या. सूरजच्या बॅटमधून या धावा, एक गडी बाद नाहीये आणि अगदी मोठा विजय प्राप्त करायचा प्रयत्न, पूर्ण 10 विकेट्स हातात राखून इथे खेळतोय, धावांचा पाठलाग करतोय. आपण पाहतोय संघ तो म्हणजे रोशन स्पोर्ट्स मुठवल संघ रोषणाई भरा विजय इथे प्राप्त करतोय की काय असं चित्र पाहायला मिळतंय. पोलीस पाटील उत्तम पाटील साहेबांचा संघ नाही, हा दुसरा संघ आहे, तो मकरंद स्पोर्ट्स. येस, हा फुलर लेनचा चेंडू होता आणि जेंटल टच देऊन सामना समाप्त केलेला आहे. मॅच फिनिश. अभिनंदन रोशन स्पोर्ट्स मुठवल. आणि युवा नेतृत्व